हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करते. सकाळी उठल्याबरोबर आधी तर चिया सीडचं पाणी घेतलं आणि लगेच अंघोळ करून पटापट रेडी झाले. म्हणजे स्किन केअर वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग यांना ऑफिसला जायला पण लेट होत होतं, म्हणून यांच्यासाठी आणि पप्पांसाठी लगेच चहा ठेवला. यांचा चहा आवरला आणि मग मी मस्त माझा आवळा ज्यूस घेऊन घेतलं. हे मी गेल्या 15 दिवसापासून घेत आहे आणि खरंच हे घेतल्यावर ना खूप फ्रेश फील होतं आणि चहा प्यायची, कॉफी प्यायची अजिबात इच्छा होत नाही. नंतर थोड्या वेळाने ना मला थोडी भूक लागून गेली होती, म्हणून मी काल फ्रूट्स आणले होते, म्हणजे केळी आणली होती. तर मग मी मस्त केळी खाल्ली आणि मम्मींची तेवढ्या वेळात पूजा झालीच होती. तर मम्मीने आरती वगैरे केली होती. तर मी कापूर वगैरे घेतला आणि अगरबत्ती वगैरे लावली. त्यानंतर लगेच मी संध्याकाळच्या तयारीला लागली, कारण आज संध्याकाळी ना मसाल्याची भाजी बनवायची होती. मग वेळेवर मसाला बनवायचा खूप कंटाळा येतो. मसाल्याची तयारी झाली आणि मग मी पहिले तर मम्मीला पटापट चपात्या करू लागली. म्हणजे त्या लाटून देत होत्या आणि मी पटापट शेकून घेत होती. असं आम्ही डेलीच करतो, म्हणजे आणि आमचा स्वयंपाक पटकन होतो. त्यानंतर मग आधी म्हटलं की चला आता आधी तर गॅसचा ओटा स्वच्छ करून घ्यायचा, कारण हा स्वच्छ केल्याशिवाय तर दुसरं काहीच करायची इच्छा होत नाही. मला मसाला बनवायचा होता, पण म्हटलं आधी गॅसचा ओटा स्वच्छ करू आणि मग नंतरच मसाला बनवू. म्हणून मग पटापट साबणाने स्वच्छ घासून घेतला आणि पाण्याने छान ओटा धुवून घेतला. मग सगळं स्वच्छ झालंच होतं. म्हटलं चला आता पटापट मसाला बनवून घेऊ. त्यात मी खोबरं पण विसरली होती भाजायचं, म्हणून वेळेवर खोबरं भाजलं. तर ते खूप गरम होतं, म्हटलं गरम गरमच तोडून घेतलं तर बरं राहील, म्हणून गरम गरम तोडलं तर पूर्ण हात काळे झाले. मग काय पहिले तर हात वगैरे स्वच्छ धुतले आणि मग लगेच मसाला बनवायला घेतला. नंतर मग सगळं आवरल्यावर मला शूट करायचा होता, म्हणून मी रेडी व्हायला गेली. तर माझी लिपस्टिकच तुटली होती, पण काय मग कशी बशी लावली, रेडी वगैरे झाली आणि माझा मस्त शूट आवरला. त्यानंतर ना संध्याकाळी मला आज थोडंसं फोटोग्राफरकडे जायचं होतं. मला माझा डेटा आणायचा होता, म्हणून मी फोटो स्टुडिओत गेली होती डेटा आणायला. तो डेटा वगैरे आणला आणि थोड्या वेळ बसलो तिथं टाइमपास करत. तिळवा तिळवा ते सांगितलं नाही पण त्यांनी अजूनपर्यंत. कोण? सौरभ जाईल ना तिळव्याला. सौरभ आजकाल शूटलाही जायला लागला लोकांच्या. तुम्ही डायरेक्ट बाहेरच चालले गेले. काय राजा नाना खातो तुमच्यावर मॅडम कुठे मॅडम मला सोडून द्या म्हटलं. फक्त सोडून द्या. तिला शूटच केली, 2 फोटो काढले. तिला म्हटलं इथं काढल्यापेक्षा माझ्या फोटोसाठी वेळ नाही भेटला तुम्हाला. माझ्या संक्रांतीच्या शूटचं नाही वाटलं काही. मी महिना वर्ष झालं अशी त्यांची मागे लागली, मला शूट करायचंय, मला शूट करायचंय. काही सगळ्यांना फोन नाही करा. तुम्ही मला त्या दिवशी फोन केला तर कॅमेरा कुठे म्हटलं दुकानाला म्हटलं करू आपण. आता मला म्हणे की कॅमेराच नाहीये म्हणे. कॅमेरा नसता तरी बीएमचा कॅमेरा आहे ना. पण तुम्हाला असं खोटा खबर बोलला. बोललो मी. हो ते ज्वेलरी आणि कॅन्सल झालं ना. ज्वेलरी बंद काय लागते त्यातले करा तुम्ही, ओपन तर करा फोल्डर. त्याच्यामध्ये एक ते कपल आहे त्यांचे फोटो पाहिजे. तुम्ही पूर्ण फोटो तर पाठवला का? फोल्डर सगळे फोटो.
त्या पेनड्राईव्ह मध्ये मग राहू देऊ का सौरभ? राहू देऊ का? आता त्याच्यात किती फोटो कमी आपल्या आपला फायदा नको. मग तिकडनं घरी आल्यावर लगेच परत स्वयंपाकाला लागले. आज मस्त त्यांनी नॉनव्हेज आणलं होतं म्हणून मला नॉनव्हेजच बनवायचं होतं. मी त्याच्यासाठी सकाळी पूर्ण मसाला बनवून ठेवला होता. आधी तर मी म्हटलं त्याला शिट्ट्या घेऊन घेते, कारण सूपमध्ये केलेली भाजी खूप जास्त टेस्टी लागते. म्हणून मी आधी सगळी म्हणजे शिट्ट्यांमध्ये जे पण मला टाकायचं असतं इन्ग्रेडियंट ते सगळे मी रेडी केले आणि मस्त त्याचा कुकर लावून घेतला. एका साईडला लगेच मग मी भाजीची तयारी केली, म्हणजे तेल वगैरे टाकलं आणि मम्मींना विचारत होती की अंदाज सांगा, कारण मला नाही समजत म्हणजे अंदाज तेलाचा नाही समजत, कारण माझ्या हाताने तेल भरपूर जास्त होतं. म्हणून मी ऑलवेज मम्मीला विचारूनच तेल टाकते भाज्यांमध्ये. म्हटलं एका साईडला भाजी होतच आहे, तर दुसऱ्या साईडला मी लगेच भाताचा कुकर लावला, कारण एवढ्यात काय होतं आहे ना, माझा पूर्ण स्वयंपाक होतो आणि मी भातच विसरून जाते. म्हणून मी आधी दुसऱ्या साईडला लगेच भाताचा कुकर लावून घेतला आणि मग तेवढ्या वेळात भाजी मस्त शिजून गेली होती आणि गुळा पण छान फ्राय झालेला होता. मग ती सगळी भाजी मसाल्यात टाकली आणि मस्त शिजू दिली परत थोड्या वेळ. त्यानंतर ना माझं ते फेसवॉश पावडर संपलं होतं, ज्याची रेसिपी मी इन्स्टाला शेअर केलेली आहे. स्किन केअरमध्ये पिंपल स्किनसाठी खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर हवी असेल तर माझ्या इन्स्टाला जा आणि तुम्ही चेक करू शकता. तिथे इन्स्टाची लिंक माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये आहेच. सो त्या लिंकवर क्लिक करून इन्स्टाला जा, तिथे तुम्हाला फेसवॉश पावडरची जी रेसिपी आहे ती मिळून जाणार. त्यानंतर मग सगळं आवरलं आणि स्वयंपाक पूर्ण झाला होता आणि पप्पा आणि हे पण घरी आले होते, म्हणून पटापट लगेच आम्ही जेवण आवरायला घेतली. जेवणं झाली, सगळं झालं आणि मग लगेच पूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं आणि मग थोडा वेळ मस्त गप्पा मारत बसलो. सो असा होता माझा आजचा डिटेलाइज डे.
सो असेच जर व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.